नमस्कार माऊली भक्तांनो, जय गजानन. गण गण गणात बोते. आज आपण महाराजांच्या भक्ताला आलेला अनुभव ऐकणार आहोत. तो अनुभव ऐकण्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हो, जय गजानन नक्की टाईप करा. उपास्यपदी भाव उपासके ठेवावा. जय गजानन. मागील वर्षी यांना जीवघेणा अपघात झाला. अपघातापूर्वी यांना एक दुःख स्वप्न पडलं. त्यात ह्यांनी पाहिलं की अपघात होऊन यांच्या डोक्याला जबरदस्त दुखापत झाली आहे. त्या स्वप्नामुळे यांच्या मनात कमालीची भीती बसली. अर्थातच नसती काळजी नको म्हणून घरात आम्हा कुणालाच त्यांनी याविषयी काही सांगितलं नाही. पण वागण्यात एक भीती होतीच. अस्वस्थ मनाने महाराजांना प्रार्थनाही होत होती. महाराज, शत्रूवरही असा प्रसंग यायला नको, पण विधिलिखित कधी टळलं आहे. व्हायचं ते झालंच. माझे मिस्टर मिलिंद बोरडकर न्याय मंदिर नागपूर येथे उच्च श्रेणीत लघुलेखक म्हणून कार्यरत होते. आता निवृत्त आहेत. त्या दिवशी ऑफिसमधून निघताना यांनी फोन केला. निघतोच आहे. हे ऑफिसमधून निघाले. न्याय मंदिराच्या जवळपासच कुठल्याशा वाहनाशी धडक बसून हे गाडीवरून फेकल्या गेले. काही मिनिटं शुद्धीवर होते, पण हतबल होते. 4-2 अनोळखी लोकांनी फोटो तेवढेच काढले. गजानन महाराजांचं नाव ओठावर आलं आणि हे बेशुद्ध अवस्थेत गेले. स्वप्नात पाहिल्याप्रमाणेच डोक्याला जबर इजा झाली होती. त्याच वेळी मिस्टरांना ओळखणारे 3 वकील कोर्टाचं कामकाज संपल्यामुळे घरी जायला निघाले होते. त्यांनी यांना पाहिलं. एड रुडे, ॲडव्होकेट राठोड, एड कुबडे एकीकडे हॉस्पिटलमध्ये मिस्टरांना घेऊन जातानाच घरी फोन करून त्यांनी आम्हालाही ही बातमी दिली. आम्ही सर्व नातेवाईक जवळपास सोबतच हॉस्पिटलमध्ये घाईनेच पोहोचलो. भूषण पांढरी पांडे माझा भाऊ, अर्थातच मी माहेरून पांढरी पांडे हे ओघानच आलं. तर आमच्याकडे माहेरी गजानन महाराजाचं वेळ आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही. योगायोगाने मला, मिस्टरांना आणि आमचा मुलगा अक्षय आम्हा सर्वांनाच श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण, श्री गजानन महाराजांची उपासना केंद्रात होणारे नामस्मरणादी कार्यक्रम, महाराजांची निघणारी पालखी या सर्व गोष्टीत विशेष रुची आहे. त्यामुळे काही गडबड झाली की गजानन महाराज हा आमचा श्रद्धेचा विषय आहे. तसंच माझ्या बहिणीचाही आहे. तर झालं असं की योगायोग म्हणा किंवा महाराजांची योजना म्हणा, भूषांच्या खिशात एक लहान बाटलीत गजानन महाराजांचं तीर्थ होतं. त्याचे 2 थेंब मी मिलिंदच्या ओठात सोडले आणि गजानन महाराजांचं नाव घेतलं. डॉक्टर आले. डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी करून मिस्टरांना ICUत ॲडमिट करून घेतलं. त्यावेळी डॉक्टरांचं आमच्याशी जे काही बोलणं, त्यातून आम्हाला झालेल्या बोधातून बुद्धिबधिर झाली. अनेक प्रश्न डोक्यात गोंधळ घालू लागले. ब्रेन इंजुरी झाली आहे. किती गंभीर आहे हे आता सांगता येणार नाही. शुद्धीवर केव्हा येतील की नाही, आले तर स्मृतीप्रत येईल की नाही, स्मृती आली तरी पूर्ण प्रमाणात येईल का, ते सर्वांना ओळखतील का, ब्रेनचं ऑपरेशन करण्याची वेळ येईल का, ब्रेनच्या मेजर सर्जरीनंतर माणूस पूर्णपणे निर्दोष असण्याची शक्यता फारच कमी असते. हे आजारपण किती दिवस चालणार, एक ना अनेक प्रश्नाची आमच्या मनावरील ताण सतत वाढत होता. आमच्यासोबत परिचयातील भक्तगण पण चिंतित होते. त्यांचीही गजानन महाराजांना प्रार्थना होत होती. चिंता सर्वांनाच होती. अशातच उपासना केंद्रातून सरांचा फोन आला. प्रथम भूषणशी बोलून हॉस्पिटलमध्ये आम्हा सर्वांनाच त्यांनी सांगितलं, स्तोत्र मंत्राचे विज्ञान नावाचं स्वामी सवितानंदाचं एक पुस्तक आहे. त्यात त्यांनी स्मरणासाठी हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे हा मंत्र उल्लेख केला आहे. मी स्वतः एका व्यक्तीला हा मंत्र सांगितला. पॅरालिसिस केसमध्ये त्यांचा फायदा त्यांना झाला.
सध्याचं मिलिंदला म्हणता येणार नाही तेव्हा बाहेर व घरी सर्व नातेवाईकांनी प्रार्थनापूर्वक सतत याचा जप करा. यासाठी सद्गुरू गजानन महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी रोज प्रथम गण गण गणात बोते एक माळ जप करून पुढे हा जप सतत करा. बघूया मिलिंद शुद्धीवर आला की त्यालाही आपण जप करायला सांगायचा. शिवाय श्री गजानन विजय ग्रंथाचा 13वा अध्याय रोज प्रार्थनापूर्वक वाचून सेवा महाराजांना अर्पण करा. सांगितल्याप्रमाणे मिस्टरांचे मोठे भाऊ, माझे भाऊ बहीण, अन्यही नातेवाईकांनी याप्रमाणे महाराजांना प्रार्थना आणि जप करणं सुरू केलं. घरी आणि दवाखान्यात तर एक दिवस आम्ही सर्व काही पुटपुटतो आहे असं पाहून नर्सनी विचारलंय, तुम्ही एकमेकांशी न बोलता काय प्रार्थना करता असं म्हणून तिचं समाधान केलं. सर्वांचा अंदाज होता की 1.5 महिना लागेल. 10व्या दिवशी मिलिंदला शुद्ध आली. तुलनेत 10 दिवस आज कमी वाटले तरीही आपला माणूस 10 दिवस निश्चित पडला आहे हा भयावह अनुभव तेव्हा घेतला. तो आजही अंगावर शहारे आणणारा आहे. शुद्धीवर आल्यावर मिलिंदनी सर्वांनाच ओळखलं. ब्रेनचं ऑपरेशन टळलं. डॉक्टर केळकर म्हणाले, हे मिरॅकल आहे. चेहऱ्याला लागलेला मार इतका जबर होता की चेहरा थोडा वाकडा झाला, पण होईल तोही बरा. डोक्यातील सर्व प्रश्न बाजूला सरले. मिस्टर चक्क गजानन महाराजांच्या पालखीत उपस्थित राहू शकले. 17व्या दिवशी डॉक्टरांनी त्यांना सुट्टी दिली. घरी परतल्यावर मिस्टर सतत म्हणत होते की पैजामा निळा कुर्ता, कपाळावर गंध असलेला एक गृहस्थ ICU मध्ये माझ्या सोबत होते. मला तरी वाटत होता तो माझा मित्र श्रीपाद होता. त्यांनी माझी खूप सेवा केली. मी म्हणायचो, श्रीपाद माझं अंग दुखतंय रे, तेव्हा श्रीपाद मला माझं अंग चेपून देत होता. आम्ही त्यांना खूप समजावलं की तिथे कुणालाच प्रवेश नव्हता, कुणी तिथे येईलच कसं, पण हे ऐकायला तयारच नव्हते. अशात एक दिवस श्रीपाद यांना घरी भेटायला आला. तब्येतीची चौकशी करून म्हणाला, अरे माझी खूप इच्छा होती आत येऊन तुझी सेवा करण्याची, पण डॉक्टर कुणालाच आत सोडत नव्हते. ते ऐकून मिस्टरांना चांगलंच आश्चर्याचा धक्का बसला आणि त्यांच्यासाठी तो प्रश्न अनउत्तरित होता. कोण होता तो? पण आता आम्ही ठरवलं आहे या प्रश्नाचा शोध घेण्याचं कारण नाही. फक्त एवढंच करायचं की गजानन महाराजांना मनापासून प्रार्थना करायची की महाराज 13वा अध्याय दासगणूंनी श्रीकृष्णाची स्तुती करताना म्हटलं की गोप निर्भय करण्यासाठी तुम्ही कलियाला तुडवून दूर पाठवलं, तसं आम्हा भक्ताच्या दुर्दैवाला तुडवून महाराज आम्हा भक्तांना संकटमुक्त करा. त्यासाठी आम्हा सर्वांच्या मुखी तुमचं नाम येऊ द्या. श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन. माऊली भक्तांनो, तुम्हाला जरा अनुभव आवडला असेल तर लाईक करा आणि हो, जय गजानन नक्की टाईप करा. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते.